नेक्स्ट लहानसा टॉपिक आहे परमिटिव्हिटी अँड रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. Permittivity is indicated by epsilon 0 and relative permittivity is epsilon r. हा टॉपिक का घ्यायचा आहे कारण इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स काय बिटवीन टू चार्जेस एफ इज इक्वल टू के Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. वॉट के इज अ कॉन्स्टंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्स्टंट आहे आणि त्याची व्हॅल्यू जर बघितली तर 1/4 इप्सिलॉन 0. इप्सिलॉन 0 काय परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम मीन्स नॉर्मली परमिटिव्हिटी म्हणतो आपण. इप्सिलॉन 0 आहे काय तर प्रत्येक मीडियम नॉट मटेरियल ओके मीडियम दोन चार्जेसमधला फोर्स काढतो आपण. दोन चार्जेस कुठं ठेवले आहेत एक तर ते एअरमध्ये ठेवलेत एनॉर्ममध्ये किंवा कधी वॉटरमध्ये ठेवले असतील कधी एखाद्या गॅसेसमध्ये ठेवले असतील तर वेगवेगळ्या मीडियममध्ये ठेवलं त्यांच्यामधलं जे मीडियम असेल ते वेगवेगळं असेल. त्यांना आपण स्पेसमध्ये ठेवलं तर तिथं एन्व्हायरमेंट नसेल एअर नसेल आणि काही नसेल व्हॅक्यूम असेल डायरेक्ट ओके. तर वेगवेगळे हे जे मीडियम असेल ज्या मीडियममध्ये चार्जेस ठेवले त्या मीडियमची प्रॉपर्टी असते परमिटिव्हिटी. तर परमिटिव्हिटी इज द प्रॉपर्टी ऑफ मीडियम विच अलाउ इट्स ओन फील्ड. परमिटिव्हिटीच्या एक स्वतःची फील्ड असते जस्ट लाईक ग्रॅव्हिटेशनल फील्ड जशी आहे तशी परमिटिव्हिटीची पण एक स्वतःची फील्ड असते आणि ती काय करते दुसरी जी फील्ड असते तिला कमी डिक्रीज करण्याचा ट्राय करते त्याच्यावर इफेक्ट करते. दुसरी जी फील्ड असेल एखादी त्याला कमी करण्याचा ट्राय करते. दुसऱ्यामध्ये जो फोर्स असेल एखादा फोर्स त्या फोर्सला कमी करण्याचा ट्राय करत असते त्याच्यावर तो इफेक्ट करत असतो. आता हा चार्ज आहे Q1 दिस इज Q2 ओके. दोघांमध्ये फोर्स असेल दोघं प्लस आहे सपोज तर फोर्स असेल असा याच्यावर असा म्हणजे हा चार्ज इकडं मूव होईल तो चार्ज तिकडं मूव होण्याचा ट्राय करेल ओके. किंवा एक मायनस घेऊ एक मायनस असेल तर दोघांमध्ये असा फोर्स असेल ओके. फोर्स आहे पण हे पूर्ण जे सिस्टम आहे दोघं चार्जेस जे ते या रूममध्ये ठेवले म्हणजे त्याच्यामध्ये काय एअर आहे. हा चार्ज आहे पूर्ण आजूबाजू काय एअर आहे. एअर इज वन ऑफ द मीडियम एक ते मीडियमची प्रॉपर्टी असेल ती परमिटिव्हिटी असेल. ती परमिटिव्हिटी काय करेल की ह्या चार्जमधला जो फोर्स आहे त्या फोर्सचं जे मॅग्निट्यूड आहे ते कमी करण्याचा कार्य करतो. त्याच्यामधलं जे इंटरॅक्शन आहे दोघांमध्ये इंटरॅक्शन आहे त्या इंटरॅक्शनला त्याला डावलण्याचं काम करत असते त्याला म्हणजे परमिटिव्हिटी ओके. तर आपल्याला काही जास्त जायचे नाही त्याच्यामध्ये. फक्त इम्पॉर्टंट पॉईंट काय इप्सिलॉन 0 इज अ परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम व्हॅक्यूमची आणि ही मिनिमम परमिटिव्हिटी वॉट मिनिमम व्हॅल्यू व्हॅक्यूमसाठी जे असेल ते व्हॅक्यूम किंवा मग एअर ऑर स्पेस ऑर फ्री स्पेस आपण कधीमध्ये हा वर्ड पण यूज करतो. तर इप्सिलॉन 0 कोणासाठी याच्यासाठी दिस इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ परमिटिव्हिटी ओके. म्हणजे मिनिमम कमीत कमी तर फोर्स जर घेतला तुम्ही तर फोर्स इज इक्वल टू वॉट 1/4 इप्सिलॉन 0 इकडं Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. मिनिमम ही कमीत कमी असेल तर फोर्स किती असेल मॅक्झिमम असेल. म्हणजे टू चार्जेस ज्यावेळेस एअरमध्ये असतात किंवा व्हॅक्यूममध्ये किंवा स्पेसमध्ये असतील त्यावेळेस त्यांच्यामधला फोर्स हा मॅक्झिमम असेल. व्हॉट फोर्स इज मॅक्झिमम ओके. फॉर एनी मीडियम कोणत्याही दुसऱ्या मीडियमसाठी परमिटिव्हिटी दाखवताना फॉर एनी मीडियम परमिटिव्हिटी एमने दाखवतो आपण इप्सिलॉन एमने दाखवतो. अँड ऑलवेज इप्सिलॉन एम इज ग्रेटर दॅन इप्सिलॉन 0. ऑब्वियसली दिस इज अ मिनिमम व्हॅल्यू. कोणताही मीडियम या एअर आणि व्हॅक्यूमला सोडलं तर कोणताही मीडियमची परमिटिव्हिटी ऑलवेज ग्रेटर दॅन दिस इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ परमिटिव्हिटी. म्हणजे क्वेश्चन झाला की मिनिमम व्हॅल्यू ऑफ परमिटिव्हिटी डॅश मीडियम तर एअर फ्री स्पेस किंवा मग व्हॅक्यूम म्हणा ओके. सो दिस इंडिकेट फोर्स in vacuum
इज ऑलवेज ग्रेटर दॅन फोर्स इन एनी मिडियम. एनी मिडियम म्हणजे काय, व्हॅक्यूम त्याच्यामध्ये ठेवला आहे, काही वेळानंतर 2 चार्ज घेतले मी, एक बकेटमध्ये वॉटर घेतलं आणि बकेटमध्ये 2 चार्ज ठेवून दिले. बकेटमध्ये चार्ज ठेवला तर त्याच्यामध्ये फोर्स राहील, यस राहील, पण त्या फोर्स थोडासा कमी राहील ॲज कम्पेअर टू दिस. सेम डिस्टन्सवर ठेवले चार्जेस, काहीच चेंज नाही केलं, फक्त असं उचलून वॉटरमध्ये ठेवून दिलं. तर वॉटरची जी परमिटिव्हिटी असेल ती परमिटिव्हिटी म्हणजे मिडियमची परमिटिव्हिटी असेल, कारण तिथं काय मिडियम काय दोघांच्यामध्ये काय वॉटर आहे. ओके, सो ते कमी असेल. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, तर रिलेटिव्ह परमिटिव्हिटीची डेफिनेशन आहे, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इज इक्वल टू परमिटिव्हिटी ऑफ मीडियम अपॉन परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी डेफिनेशन काय, परमिटिव्हिटी ऑफ मीडियम अपॉन परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम, बाकी काही नाही त्याच्यात. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी का डिफाईन करण्यात आलं, कारण प्रत्येक मीडियमची परमिटिव्हिटी क्रॅम्प करायची गरज नसाला, म्हणून एक रिलेटिव्ह परमिटिव्हिटीची व्हॅल्यू क्रॅम्प करून घ्या. यू कॅन ऑलवेज फाइंड दिस विथ द हेल्प ऑफ दिस. ही नियरली इक्वल एक सेम कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे काहीतरी, ते आपल्याला नाही एवढं, फक्त तुम्हाला माहिती पाहिजे परमिटिव्हिटी. कारण काय पुष्कळसे लोक काय करतात, फोर्स घेतात, हे सर्व घेताना इप्सिलॉन 0 म्हणजे काय, परमिटिव्हिटी म्हणजे काय नेमकं माहिती नसतं, म्हणून आपण ते घेतलं आहे. एक प्रॉपर्टी, ती कसली प्रॉपर्टी, मीडियमची प्रॉपर्टी. कोणतं मीडियम, जे चार्जच्या मध्ये 2 चार्ज तुम्ही जिथं ठेवले त्याच्यामध्ये जे मीडियम असेल त्याच्यातली ती प्रॉपर्टी. ओके, नेक्स्ट टॉपिक इलेक्ट्रिक फील्ड. व्हॉट, इलेक्ट्रिक फील्ड. आता बघा, एक चार्ज आहे प्लस क्यू. ओके, एक इथे दुसरा चार्ज ठेवला आहे मी प्लस क्यू. का होईल, हा चार्ज याच्यावर फोर्स ॲक्ट करेल इन दिस डायरेक्शन, एकमेकांना रिपल करता, हा फिक्स असं कन्सिडर करू आपण. हां, आणि हा फक्त मी आणून ठेवला, लगेच हा चार्ज तिकडं मूव लागेल. का मूव होईल, कारण हा त्याच्यावर फोर्स ॲक्ट करतो आहे, बरोबर. हा चार्ज नव्हता, मग त्यावेळेस इथं काय होतं, काय होतं का, काहीच नव्हतं असं म्हणतात. चला, हा चार्ज मी इथं ठेवला असता तर ऑब्वियसली हा परत फोर्स ॲक्ट करेल आणि तिकडे जाईल. बट फोर्स जास्त असेल का, नाही, फोर्स कमी असेल. बघा, हा प्लस क्यू चार्ज इथून उचलून मी इथं ठेवून दिला, फोर्स का असेल, कमी असेल. व्हाय, कारण दोघांमधलं डिस्टन्स इन्क्रीज होऊन गेलं. माहिती आहे आपल्याला, फोर्स इज डायरेक्ट इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन प्लेन. असं करत करत मी या चार्जला इन्फायनायटीवर ठेवलं. इन्फायनायटीवर ठेवलं मीन्स फोर्स का होऊन जाईल 0. ओके, हा चार्ज तर या चार्जला मी डायरेक्ट इन्फायनायटीवर ठेवलं. इन्फायनायटीवर ठेवल्यानंतर काय झालं की फोर्सचा 0 होऊन गेला. 1 मिनिट, क्लिअर आहे का बघू गेला. ओके, फोर्सचा काय होऊन गेला, 0 होऊन गेला. म्हणजे इथं असं काय होतं की याच्यावर फोर्स ॲक्ट होत होता, ह्या पॉईंटला फोर्स होता, ह्याला होता, इथं कुठेही ठेवा फोर्स आहे, आणि इन्फायनायटीवर ठेवल्यावर फोर्स नव्हता. त्याचा अर्थ काय होतं की या क्यूच्या हा जो फिक्स चार्ज आहे याच्या आजूबाजूला कशी एखादी एक स्पेस असते, त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही चार्ज ठेवा तर त्याच्यावर काय येतं, इलेक्ट्रिक फोर्स ॲक्ट होतो बिकॉज ऑफ दिस. हा मायनस असेल तर इकडं ओढला जाईल, प्लस असेल तर तिकडं ढकललं जाईल. एक स्पेस असते, एक इमॅजिनरी स्पेस म्हणजे कन्सिडर केलं, ही स्पेस कुठपर्यंत असेल, इन्फायनिटीपर्यंत असेल, पण ती नंतर काय फोर्स एकदम कमी कमी जातो तर निग्लेक्ट करतो. म्हणून काहीतरी एका चार्जच्या आजूबाजू अशी स्पेस कन्सिडर केली जाते. त्या स्पेसमध्ये तुम्ही केव्हाही कोणताही चार्ज ठेवा तो काय करतो, फोर्स एक्सपिरियन्स करतो. हा जो स्पेस आहे ना, हा स्पेस याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड. ओके, जस्ट लाईक ग्रॅव्हिटेशनल फील्ड होता ना, सेम इलेक्ट्रिक फील्ड. मग इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन किंवा फॉर्म्युला कसा डिराईव्ह केला, तर इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी एक इमॅजिनरी कन्सेप्ट यूज केली, ती म्हणजे टेस्ट चार्ज. टेस्ट चार्ज रिअलमध्ये एक्झिस्ट नाही. फर्स्ट ऑफ ऑल जस्ट इमॅजिनरी कन्सेप्ट यूज केले फॉर डिफायनिंग द इलेक्ट्रिक फील्ड, फॉर डिराईव्ह द फॉर्म्युला ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ओके, टेस्ट चार्ज इज ऑलवेज पॉझिटिव्ह. फर्स्ट पॉईंट, ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. सेकंड, व्हेरी स्मॉल. अँड थर्ड, व्हेरी स्मॉल इतका की त्याच्यासोबत त्याच्या आजूबाजूला दुसरा चार्ज ठेवा त्याच्यावर कोणताही फोर्स ॲक्ट करणार नाही.
ह्या टेस्ट चार्जमुळे त्याच्यावर दुसरा फोर्स येणार, त्याच्यावर फोर्स ॲक्ट होणार नाही, खूप स्मॉल असतो तो. बट इट कॅन एक्सपिरियन्स द फोर्स ऑफ अनदर चार्ज. व्हॉट? फोर्स ऑफ टेस्ट चार्ज इज 0. फोर्स ऑफ टेस्ट चार्ज म्हणजे दुसऱ्यावर जाणार ना, त्याच्यामुळे ना फोर्स ऑफ टेस्ट चार्ज 3. फोर्स ऑन टेस्ट चार्ज ड्यू टू अनदर चार्ज इज नॉट इक्वल टू 0. दुसऱ्या चार्जमुळे तो फोर्स एक्सपिरियन्स करू शकतो, त्याच्यावर फोर्स ॲक्ट होतो, बट तो स्वतः दुसऱ्यावर फोर्स ॲक्ट करू शकत नाही, एवढा स्मॉल असेल तो. ओके, स्मॉल का घेतला तर ते डिफाईन करण्यासाठी घेतला. ॲक्च्युली रिॲलिटीमध्ये असा चार्ज एक्झिस्ट नाही. दिस इज जस्ट इमॅजिनरी कन्सेप्ट. सपोज इथं एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि आपण कन्सिडर केलं दिस इज इलेक्ट्रिक फील्ड. ओके, सर्क्युलर असेल असं काही नाही. हां, आपण जस्ट इमॅजिनरी कन्सेप्ट येते. इलेक्ट्रिक फील्ड इज इन्फायनिटीपर्यंत असेल, पण नंतर त्याची मॅग्निट्यूड खूप कमी होत जाते, फोर्सची मॅग्निट्यूड कमी होते, कारण डिस्टन्सनुसार फोर्स हा डिक्रीज होत जातो. पुढे केवढी एक टेस्ट चार्ज आणला मी. ओके, अजून एक गोष्ट, टेस्ट चार्ज Q0 दाखवतात, प्लस Q0 असतो. मी काय करतो, मला या पॉईंटवर आता बघा पूर्ण इलेक्ट्रिक फील्ड आहे, इथं मी एक चार्ज ठेवला की फोर्स येईल. कुठे मी ठेवा तुम्ही, फोर्स येणार आहे. कन्सिडर करू इथं जर चार्ज ठेवला तर फोर्स येणार नाही, असं कन्सिडर करू की हे डिस्टन्स आहे इन्फायनिटी. ओके, हे याच्यामध्ये कोणत्याही जागेवर चार्ज ठेवा तर फोर्स एक्सपिरियन्स होईल. सपोज मी इथं प्लस Q ठेवला तर दोघांमधलं डिस्टन्स जे असेल ते आणि त्याच्यात जो फोर्स येईल तो फॉर्म्युल्यानुसार F इज इक्वल टू K Q1 Q2 अपॉन R². इथं एक चार्ज ठेवला सेम, तर मला इथली इलेक्ट्रिक फील्ड काढायची. ह्या स्पेस पूर्ण इलेक्ट्रिक फील्ड आहे, पण ह्या स्पेसवरची इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी काढायची. इलेक्ट्रिक फील्ड म्हणण्यापेक्षा इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी काढायची. तर मी काय करेल, इथे एक टेस्ट चार्ज ठेवून देईल, व्हेरी स्मॉल. तो याच्यावर फोर्स ॲक्ट करतो आहे का, असं मोठा, हा जे Q0 याच्यावर फोर्स ॲक्ट करतो का नाही, कारण तो इतका स्मॉल आहे की त्याची अवकातच नाही त्याची फोर्स ॲक्ट करावं कोणावर. ओके, बट त्याच्यावर फोर्स येतो आहे. आता बघा, हा पॉझिटिव्ह आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे, फोर्स असेल या डायरेक्शन. ओके, तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डेफिनेशन, इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, याला डायरेक्टली इलेक्ट्रिक फील्ड पण म्हणतात. काय म्हणतात याला, ह्या पॉईंटवरची इलेक्ट्रिक फील्ड ॲट दिस पॉईंट, से ए, ॲट पॉईंट. ओके, तर ही डेफिनेशन काय आहे मग, इलेक्ट्रिक फील्ड कॅपिटल ईने दाखवता इज इक्वल टू फोर्स एक्सपिरियन्स बाय टेस्ट चार्ज. फोर्स एक्सपिरियन्स बाय टेस्ट चार्ज मीन्स फोर्स पर टेस्ट चार्ज, फोर्स पर टेस्ट चार्ज. ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डेफिनेशन. युनिट काय येईल, वरती काय आहे फोर्स आहे, खाली काय आहे कुलॉम्ब, मीन्स चार्ज आहे, युनिट येईल न्यूटन पर कुलॉम्ब. पण फोर्स काय, कोणता फोर्स, दोघांमधला. मग दोघांमधला फोर्स कसा येतो, तर बाय द फॉर्म्युला 1 अपॉन घेण्यापेक्षा डायरेक्टली K हा Q0 अपॉन R². आपण याच्यामधला डिस्टन्स घेतला आहे R, हा फोर्स. सो दिस इज 0. सो हा काय येईल मग, हा KQ अपॉन R². दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉईंट ए. व्हॉट, इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉईंट ए. टेस्ट चार्ज युनिट चार्ज येतो, तो काय कॅन्सल झाला. हा फोर्सची डेफिनेशन बघा, ज्या वेळेस तो फोर्स दिसेल, फोर्स इज इक्वल टू वॉट 1/4πε, सॉरी मी क्रॅम्प तसं केलं ना, ते लिहितो मी, Q1 Q2 अपॉन R². तर इलेक्ट्रिक फील्ड काय ते Q1 अपॉन R². वेअर इलेक्ट्रिक फील्ड कुठं, जिथं Q2 चार्ज ठेवला आहे तिथं, त्या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड काय दिस. मग इथं हा जो Q आहे याला काय म्हणतात,
तर याला म्हणतात, ही जी इलेक्ट्रिक फील्डच्या कन्सेप्ट ज्यावेळेस यूज करणार तुम्ही त्यावेळेस याला म्हणतात सोर्स चार्ज. याला काय म्हणतात, सोर्स चार्ज. हा काय कोणता चार्ज आहे, हा टेस्ट चार्ज आहे, विच इज यूज टू ऑब्झर्व द इलेक्ट्रिक फील्ड ॲट एनी पॉईंट इन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट एनी पॉईंट इन इलेक्ट्रिक फील्ड ऑफ सोर्स चार्ज. ह्या सोर्स याला सोर्स चार्ज. अजून काय राहिलं का, ओके ठीक आहे. मग इन वेक्टर, इन टर्म्स ऑफ वेक्टर, हा होता तुमच्या न्यूटन पर कुलम. ओके 1/q0 हा येईल Q0 वॉट. खाली काय इन टर्म्स ऑफ वेक्टर घेतला तुम्ही तर आता r² येतो आणि दिस इज कॅप. ओके कॅपला परत आपण कन्वर्ट करू शकतो. Q0 तर कॅन्सल झाला. इथं करायला KQr². कॅपला कन्वर्ट करताना आपण r/r घेतो. सो KQr³ r². इन टर्म्स ऑफ वेक्टर r कॅप काय आहे, r काय आहे, पोजिशन वेक्टर. ओके लुक लाईक दिस. ओके आता प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. प्रॉपर्टीज काय याची ते बघू. फर्स्ट प्रॉपर्टी, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ऑब्वियसली काय आहे बघा, फॉर्म्युला काय आहे, E इज इक्वल टू F/Q0. F काय आहे, वेक्टर आहे. ऑब्वियसली ती काय असेल, वेक्टर क्वांटिटी. इस डायरेक्शन इज सेम एज द फोर्स एक्सपिरियन्स बाय पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज. टेस्ट चार्जवर जो फोर्सचं डायरेक्शन आहे तेच म्हणजे ऑब्वियसली बघा ही याच्यात ही तर स्केलर आहे, ही वेक्टर आहे. मग हिचं डायरेक्शन सेम असतं. म्हणजे फोर्सचं डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन ऑलवेज सेम असतं. पण कोणता फोर्स, जो टेस्ट चार्ज एक्सपिरियन्स करतो तो फोर्स. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज इज ऑलवेज अवे फ्रॉम इट, व्हाईल ड्यू टू निगेटिव्ह चार्ज इज ऑलवेज टुवर्ड्स. ओके समजा पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रिक फील्ड ऑलवेज अवे असते अशी. का, वाय, कारण बघा समजा इलेक्ट्रिक फील्ड अशी आणि मी इथं एक टेस्ट चार्ज ठेवला. टेस्ट चार्ज का असतो, ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. तो का करेल, याला ऑलवेज त्या डायरेक्शनला ढकलेल. फोर्स कुठं असेल तिकडं, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड कुठं असेल तिकडं असेल. टेस्ट चार्ज मी कधीच निगेटिव्ह घेत नाही. फर्स्ट गोष्ट, टेस्ट चार्ज ऑलवेज पॉझिटिव्ह. समजा हा चार्ज जर निगेटिव्ह राहिला असता तर टेस्ट चार्ज कुठं मूव्ह झाला असता, इकडं. फोर्स कुठं राहिला असता, इकडं. इलेक्ट्रिक फील्ड कुठं राहिला असती, इकडं. सो फॉर पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज इलेक्ट्रिक फील्ड ऑलवेज अवे फ्रॉम डॅश चार्ज. ओके आणि निगेटिव्ह टेस्ट चार्ज असेल तर इलेक्ट्रिक फील्ड ऑलवेज टुवर्ड्स द चार्ज. थर्ड इज डायमेन्शन. आता याच्या डायमेन्शन काय, इलेक्ट्रिक फील्डचे फॉर्म्युला आहे F/Q. सो युनिट येतं न्यूटन पर कुलम. ओके न्यूटन. आता फोर्सचा साधा सिंपल फॉर्म्युला मास इंटू ॲक्सेलरेशन म्हणजे kg/s². ओके कुलमला नंतर बघू. kg म्हणजे काय, मास 1 मीटर आहे का, S1 T काय -2. कुलमचं काय, तो कुलमचं होईल. करंटची डेफिनेशन यूज करतो आपण चार्जचं डायमेन्शन काढण्यासाठी. कुलम म्हणजे काय, चार्ज आहे. तर करंटची डेफिनेशन काय ते, चार्ज अपॉन टाईम. सो चार्ज इज इक्वल टू वॉट, आय काय एम्पियर यूज करतात. हा टी इकडं होईल, लुक लाईक दिस. तर याचे जे कॉम्बिनेशन केलं तर हे मी तिथं ठेवेल. ओके सो 1/Q. व्हाय 1/Q, कारण चार्ज खाली, कुलम खाली. तर 1/Q काय येईल, 1/Q येईल T क्रॉस एम्पियर. टीच्या जागेवर काय येईल आता, सेकंड क्रॉस एम्पियर. हा करंट होता. ओके सेकंड क्रॉस एम्पियर. परत हे जे मी तिथं पुट केलं तर हा होऊन जाईल तुमच्या 1 आणि
नाही सॉरी, हा होऊन जाईल तुमचा 3 आणि हा होऊन जाईल तुमचा 1, कारण खाली वरती जाईल तर मायनस होईल. ऑलरेडी -2 होता, -3. डायमेन्शनचं काय एवढं विशेष नाही राहिला, फक्त फॉर्म्युला यूज करायचा, लगेच डायमेन्शन. आता ग्राफ बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड डिस्टन्स. जास्त जास्त आता इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय, लुक दिस, r². जसं जसं डिस्टन्स वाढत जाईल इलेक्ट्रिक फील्ड डिक्रीज होत जाईल. तर ग्राफ जर घेतला तुम्ही, दिस इज इलेक्ट्रिक फील्ड, दिस इज डिस्टन्स इन्क्रीज होतं, इलेक्ट्रिक फील्ड डिक्रीज होते, लुक लाईक दिस. व्हाय असाच काय आला, डायरेक्ट असा काय नाही आला, कारण काय r² आहे, r² म्हणजे पॅराबोला दाखवेल. सो इट्स शेप मस्ट बी पॅराबोला. काय दाखवायला पाहिजे, मस्ट बी तो काही पॅराबोला आहे, म्हणजे त्याचा ग्राफ असा आहे. Now electric field intensity due to various charge distribution of charges. काय लिहिलं गेलं आहे, हां, खूप चार्जेस असतील, हेडिंग चुकलेली थोडी. नंबर ऑफ चार्जेस असतील, सपोज Q1, Q2, Q3 अँड Qn. आणि मला ह्या P पॉईंटवरची इलेक्ट्रिक फील्ड काढायचे सराउंडमुळे. तर याचे डिस्टन्स, याचे डिस्टन्स, याचे डिस्टन्स, याचे डिस्टन्स. वेक्टर क्वांटिटी इलेक्ट्रिक फील्ड ओबे द सुपरपोजिशन प्रिन्सिपल. सो सुपरपोजिशन, अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन प्रिन्सिपल, नेट इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉईंट P, या पॉईंटवर, इज E1 प्लस E2 प्लस E3 प्लस डॅट 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 डॅश En. सराउंडमुळे येणारी चार्जची वेक्टर समेशन करणार आपण. सो यू कॅन राईट दिस I is equal to 1 to n EI cap. असं आपण ते लिहू शकतो. आता हे व्हेरियस सिंगल चार्जेस होते म्हणून. सपोज कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन राहिलं असतं, तर कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, समटाईम्स ही जी स्केल आहे, एक मिनटं, ही स्केल आहे, या स्केलवर मी नंबर ऑफ चार्जेस ठेवले, मी स्केल इथं नंबर ऑफ चार्जेस ठेवले आणि मला इथली इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे. हे काय कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे. काय हे कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे. मग ह्या केसमध्ये काय करतात, ज्यावेळेस आपण फाईन करू त्यावेळेस पाहू. फक्त आता एक जनरल आहे, जर ह्याच्यामध्ये 3 डिफरंट डिस्ट्रीब्युशन डिफरंट टाईप्स ऑफ डिस्ट्रीब्युशन घेतले. फर्स्ट लिनियर डिस्ट्रीब्युशन, ऑफ चार्ज. फर्स्ट काय घेतलं, लिनियर डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज म्हणजे काय, एक रॉड आहे आणि रॉडवर चार्जेस ठेवले. ओके, तर याच्यातली इलेक्ट्रिक फील्ड काढण्यासाठी एक क्वांटिटी यूज करतात, त्याला म्हणतात चार्ज डेन्सिटी. इथं असेल ती लिनियर चार्ज डेन्सिटी. काय असेल ती लिनियर चार्ज डेन्सिटी, आणि ती लॅम्बडाने दाखवली जाते. कशाने दाखवते, लॅम्बडाने. बघा, हे जे चार्ज आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. तुम्ही समजा लहान लहान पार्ट, सेम लेंथचे पार्ट कट केले, से dx एवढं पूर्ण लेंथ आपण कन्सिडर करू, एल एवढी कन्सिडर करू. dx म्हणण्यापेक्षा इथं dl घेतलं तर ds. हां, तर एवढ्याच पार्टमधला चार्ज, असेच पार्ट आपण करणार आहे पूर्ण रॉडचे. तर एवढ्याच पार्टमधला चार्ज जो असेल तो असेल काय, dq घेतला मी सपोज, तो मिळतो dq dl पार्टमधला. ओके, तर चार्ज डेन्सिटी कशी आहे, डेन्सिटी म्हणजे काय, नॉर्मल डेन्सिटीचे डेफिनेशन काय, मास अपॉन व्हॉल्यूम. पण इथं व्हॉल्यूमच्या जागेवर काय, लेंथ आहे, लेंथ. तर चार्ज डेन्सिटीची डेफिनेशन काय, ते लॅम्बडा इज इक्वल टू चार्ज अपॉन लेंथ. या पूर्ण रॉडवर किती चार्ज आहे, क्यू एवढा कन्सिडर करू आपण, क्यू एवढा चार्ज आहे, आणि लेंथ किती एल आहे. देन फॉर स्मॉल पार्ट, फक्त एवढ्याशा पार्टसाठी, तेवढ्याशा पार्टसाठी चार्ज डेन्सिटी काय येईल, dq अपॉन dl. dq अपॉन dl. बघा, हा जो रेशो असतो क्यू अपॉन एल आणि dq अपॉन dl ऑलवेज सेम असतो. लॅम्बडा इथं डी लॅम्बडा नाही केला आहे मी, फक्त लॅम्बडाचे आठवण ठेवायचे. लॅम्बडा इथं कोणताही तुम्ही सेम लेंथचा पार्ट डिवाइड करा, कोणताही, तुम्हाला सेम लॅम्बडा मिळाल. सेम ही क्वांटिटी जी असेल ना, ही सेम मिळते. ओके, सो लॅम्बडा इज इक्वल टू क्यू अपॉन एल मीन्स लॅम्बडा काय, लिनियर चार्ज डेन्सिटी
लिहिताना काहीतरी हे झालं तिथं करेक्शन करून पाठवेल मी तसं. मी याची नोट्स करेक्शन करून पाठवेल. फक्त बघा रॉड आहे, रॉडवर नंबर ऑफ चार्जेस आहे आणि टोटल चार्ज किती आहे, स्मॉल क्यू एवढा घेतला आहे. ओके, तर पूर्ण याच्यावर जेवढं रॉड आहे, सॉरी जेवढी लेंथ आहे, पूर्ण लेंथसाठी चार्ज की क्यू ए तर क्यू अपॉन एल याला म्हणतात लिनियर चार्ज डेन्सिटी. लॅम्बडा इज इक्वल टू क्यू अपॉन एल. मग स्मॉल पार्ट केला मी, लेंथ डी एल घेतली तर त्याच्यावर ऑब्वियसली चार्ज स्मॉल घेणार मी, डी क्यू डेरिव्हेटिव्हचा यूज करतो आपण स्मॉलसाठी. स्मॉल पार्ट करून इलेक्ट्रिक फील्ड काढणार आहे आपण या पॉईंट कुठंतरी इकडं या एखाद्या पॉईंटवर. ओके, तर ती काय येईल, तर सॉरी लॅम्बडा काय येईल मग डी क्यू बाय डी एल. तर से ॲट दिस पॉईंट, कारण बघा डायरेक्टली मी हे डिस्टन्स घेतलं ना, घेऊ नाही शकत. काय इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्म्युला आर स्क्वेअर, डायरेक्टली हे डिस्टन्स नाही घेऊ शकत. कारण काय, हा जो फर्स्ट चार्ज आहे समजा, हा जो फर्स्ट प्लस आहे त्याच्यासाठी हे डिस्टन्स आहे, पण थर्डसाठी तर हे डिस्टन्स आहे. मग याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड काय होईल, कमी होईल ना. ऑब्व्हियसली डिस्टन्स इन्क्रीज होतं, कमी होईल. नेमकं काय, त्याच्यासाठी आपल्याला ही कन्सेप्ट यूज करावी लागते. ओके, आणि याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळेस डिफाईन होते ती असते ई इज इक्वल टू के इंटिग्रेशन घेण्यापेक्षा थोडंसं लिहूनच दाखवतो मी. याच्यासाठी जी इलेक्ट्रिक फील्ड डिफाईन होईल डी इज इक्वल टू, बघा हा जो पार्ट आहे से दिस इज ॲट एक्स डिस्टन्स, व्हॉट दिस इज ॲज एक्स एवढ्या डिस्टन्सवर येतो. असं कन्सिडर करू, तर त्याच्यामुळे ना इलेक्ट्रिक फील्ड का असेल, स्मॉल पार्ट आहे सो डी घेतला मी, ती काय असेल अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला के चार्ज किती आहे त्याच्यावर डी क्यू एवढा आहे डी क्यू. ओके, हे जे डिस्टन्स आहे हे पूर्ण आहे, हे किती डिस्टन्स आहे एक्स स्क्वेअर, सॉरी आर घ्या, तो का असेल आर स्क्वेअर एवढा डिस्टन्स ही असेल. पण मग आपल्याला पूर्ण रॉडमुळे एवढ्या पार्टमुळे ना इलेक्ट्रिक फील्डच्या हा फॉर्म्युला पूर्ण रॉडमुळे काढायचा. आता मी काय करेल, इंटिग्रेशन घेईल तर इकडं होऊन जाईल ई. ओके, इकडे येईल तुमच्या इंटिग्रेशनच्या साईन, हा तुमचा के कॉन्स्टंट, हा तुमचा आर कॉन्स्टंट, हा डी क्यू. बट फ्रॉम लिनियर चार्ज डेन्सिटी डी क्यू इज इक्वल टू वॉट, डी क्यू इज इक्वल टू काय लॅम्बडा डी एल होईल. सो मी इथं पुट करून देईल, हा तुमचा के आउटसाईड डी क्यू जागेवर काय असेल लॅम्बडा डी एल अपॉन, आणि मग त्याचे इंटिग्रेशन घेऊन लिमिट जे असेल ते प्रॉपर केसेसमध्ये तुम्हाला लवकर काय असेल जनरल नाही कळणार. तर हा फॉर्म्युला असेल फॉर लिनियर डिस्ट्रीब्युशन असेल ज्यावेळेस चार्ज त्यावेळेस. नाव सेकंड काय सरफेस डिस्ट्रीब्युशन, जसं एका रॉडवर चार्ज ठेवलेलं होते, आता काय केलं आहे एखाद्या प्लेटवर चार्ज ठेवले, एक अशी पूर्ण ही प्लेट आहे कन्सिडर करा, याच्यावर पूर्ण चार्ज ठेवले. ओके, रॉड वेगळा आणि प्लेट वेगळी याच्यात. याच्यासाठी काय आता सेकंड सरफेस डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस, सरफेस डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस. याच्यात जी डेन्सिटी येते ती काय, ते सरफेस चार्ज डेन्सिटी ती दाखवली जाते सिग्माने. ओके, एक असा सरफेस आहे त्याच्यावर तुम्ही चार्ज ठेवले, युनिफॉर्म चार्जेस आहे. युनिफॉर्म म्हणजे कोणताही पार्ट कट करा, जो तुम्ही एवढा पार्ट कट केला आणि सेम पार्ट इथून कट केला तर याच्यावरचे जेवढे चार्ज असतील तेवढे याच्यावरचे असतील. कुठून सेम एरियाच्या पार्ट कट करा कुठून पण, तर त्याच्यावरचे चार्ज सेम असेल. ओके, तर याच्यावर जे चार्ज आहे चार्ज डेन्सिटी सिग्माने दाखवतो, अँड सिग्मा डिफाईन होतो वॉट फॉर होल प्लेट क्यू अपॉन ए. ए काय याच्या एरिया आहे. इज इक्वल टू देन फॉर स्मॉल पार्ट सिग्मा डिफाईन होईल डी क्यू अपॉन डी. ओके, सो इलेक्ट्रिक फील्ड कशी डिफाईन होईल मग, इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू के इंटिग्रेशन ऑफ सिग्मा अपॉन आर स्क्वेअर डी. व्हॉट सिग्मा अपॉन आर स्क्वेअर डी. सिग्माची व्हॅल्यू इथून फाईन करा आणि नंतर ते सिग्माची व्हॅल्यू फाईन करा, सॉरी इन टर्म्स ऑफ सिग्मा डायरेक्ट आन्सर लिहिलं आहे.
इथं पण तेच झालं असतं. याच्यामुळे येणारं काय असेल, डी असेल, डी इज इक्वल टू वॉट के डी क्यू अपॉन आर स्क्वेअर. मग डी क्यूची व्हॅल्यू पुट करेल, इंटिग्रेशन घेईल, नंतर मग फायनली हा फॉर्म्युला आहे. हे प्रॉब्लेममध्ये लवकर कळेल असं कळण्यापेक्षा. लास्ट जे येते व्हॉल्यूम डिस्ट्रीब्युशन. आता व्हॉल्यूम डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, तर एक फुटबॉल घेतला आहे. आधी काय होता, एक रॉड होता, रॉडवर चार्ज ठेवले ते, नंतर काय प्लेटवर चार्ज होते म्हणजे सरफेसवर होते. एक फुटबॉल घेतला, फुटबॉलमध्ये चार्ज भरून दिले डायरेक्ट. तो फुटबॉल का असतो, आता गोल असेल पूर्ण स्पेअर, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण चार्ज भरले, त्याच्या सरफेसवर नाही चार्ज आहे, त्याच्यामध्ये चार्ज आहे. इनसाईड जेवढी पोकळी मध्ये जेवढं व्हॅक्यूम आहे तेवढा स्पेस आहे मध्ये, सर्व चार्जेस भरून दिले मी. म्हणजे काय झालं, असं पूर्ण स्पेअरमध्ये चार्जेस आहे. फुटबॉलच्या जो स्पेस आहे मधला तो कसा सरफेस असेल, नाही तो व्हॉल्यूम असेल. सो व्हॉल्यूम डिस्ट्रीब्युशन, व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन घ्या. ओके, याच्यात डेन्सिटी जी येईल ते काय येईल, मग व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. ज्या सरफेस चार्ज होते तसंच काय येईल, ती व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. ती दाखवली जाते रोने. ओके, मग ती काय डिफाइन होईल, सेम रो इज इक्वल टू वॉट, टोटल चार्ज इन द फुटबॉल, म्हणजे पूर्ण व्हॉल्यूममध्ये क्यू असेल तर हा व्हॉल्यूम. फॉर स्मॉल पार्ट, फुटबॉल म्हणून स्मॉल पार्ट काढला तुम्ही तर रो काय येईल, त्याच्यावर चार्ज असेल डी क्यू आणि हा असेल डी व्ही. यांच्यामध्ये येणारी इलेक्ट्रिक फील्ड कशी येईल, मग इंटिग्रेशन, सॉरी हा के इकडं, हा के कॉन्स्टंट, के म्हणजे 1/4πε0. त्याची एस आयमध्ये व्हॅल्यू आहे 9 × 10⁹. हा रो आर स्क्वेअर डी असा फॉर्म्युला. इसके बाद फोर्स ऑन चार्ज इन इलेक्ट्रिक फील्ड. से दिस इज क्यू. हा एक क्यू चार्ज आहे, त्याच्या आजूबाजू हे काय सराउंडिंगमध्ये इलेक्ट्रिक फील्ड असेल. ओके, मी इथं एक चार्ज ठेवला, त्याच्यावर फोर्स येईल का, नाही, कारण तो इलेक्ट्रिक फील्डच्या बाहेर आहे, म्हणजे कन्सिडर करा तो डायरेक्ट इन्फायनायटीवर आहे. ओके, पण तोच चार्ज मी इथं ठेवला, इलेक्ट्रिक फील्ड येईल, यस. ह्या चार्ज मग इलेक्ट्रिक फील्ड कोणत्या डायरेक्शनला आहे, ह्या डायरेक्शनला आहे. मी तिथं चार्ज ठेवला, त्याच्यावर फोर्स कोणत्या डायरेक्शनला असेल, ह्या. मग तो फोर्स किती असेल, तर या पॉईंटवरची इलेक्ट्रिक फील्ड का होती याला ठेवण्याच्या आधी, से दिस इज पॉईंट ॲट आर डिस्टन्सवर तो पॉईंट. तर इलेक्ट्रिक फील्ड का होती, तर इलेक्ट्रिक फील्ड होती के सोर्स चार्ज क्यू अपॉन आर स्क्वेअर एवढी होती. ओके, आता मी काय करतो, इथं एक पॉझिटिव्ह चार्ज ठेवला क्यू, मग त्याच्यावर येणारा फोर्स काय मला ते फाईन करायचे. तर इलेक्ट्रिक फील्डची अजून एक डेफिनेशन काय जनरल, याच्या आधी इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन होते फोर्स अपॉन टेस्ट चार्ज क्यू 0. पण आता तिथं टेस्ट चार्ज आहे का, नाही, प्लस क्यू ठेवला आहे, मी प्लस क्यू ठेवतो. म्हणजे ज्या पॉईंटवर तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड काढायची त्या पॉईंटवर जो चार्ज असेल त्या चार्जवर येणारा फोर्स पर चार्ज त्या चार्जवर येणारा फोर्सला डिवाइड करतो आपण त्या सेम चार्जने, त्यावेळेस आपण इलेक्ट्रिक फील्ड मिळतो. सो फॉर दिस चार्ज इलेक्ट्रिक फील्ड काय अशी. मग याच्यावर जर फोर्स काढायचा असेल तर काय, तर याला इकडे ठेवा, फोर्स इज इक्वल टू क्यू. याला लागलेच कॅपिटल घ्या तुम्ही असा, म्हणजे लवकर कळेल. हा सोर्स चार्ज कॅपिटल होता, नंतर मी हा क्यू त्याच पॉईंटवर ठेवला. ह्या पॉईंटवरची इलेक्ट्रिक फील्ड का होती ही, त्यामुळे ही याच्यावर एक फोर्स ठेवला, तर एक चार्ज ठेवला त्या पॉईंटवर, तर असा इलेक्ट्रिक फील्ड. तर त्या चार्जवर येणारे फोर्स का असेल, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डमध्ये समजा मी हा Q1 चार्ज असा ठेवला आहे, कॅपिटल Q1 चार्ज, तर याच्यावर येणारा फोर्स का असेल, तर याच्यावर जो फोर्स येईल तो काय असेल, Q1 इंटू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट दिस पॉईंट. त्या पॉईंटवरची इलेक्ट्रिक फील्डला त्या चार्जने मल्टिप्लाय जे केलं तर तुम्हाला त्याच चार्जवरचा फोर्स मिळतो. आठवण ठेवू द्या, कोणत्याही पॉईंटला समजा इथं Q2 मी चार्ज ठेवला तर ह्या चार्जवर फोर्स किती असेल असं विचारलं तुम्हाला, आणि तुम्हाला हे सांगितलं आहे की ह्या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड
E1 एवढी आहे. वॉट हा पी पॉईंट आहे, पी म्हणण्यापेक्षा ए पॉईंट आहे. ए पॉईंटवर मी Q2 चार्ज ठेवला आणि ए पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड काय मी E1 एवढं हे सांगून दिलं आहे. तर फोर्स काय येईल Q1वर, सॉरी Q2वर, तर फोर्स येईल Q2वर Q2 इंटू E1. कोणत्याही पॉईंटवर तुम्ही चार्ज ठेवा, तुम्हाला त्या पॉईंटवरची इलेक्ट्रिक फील्ड जर माहिती असेल, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जर माहिती असेल, तर तुम्हाला त्या चार्जवर येणारा फोर्स माहिती पडतो. कुठंही समजा फील्ड आहे, फील्डमध्ये कुठंही चार्ज ठेवला तर त्या चार्जवर फोर्स ॲक्ट होईल म्हणजे होईल. टेस्ट चार्ज बी असेल तरी पण होतो, टेस्ट चार्जवर पण फोर्स ॲक्ट होतो, म्हणून इलेक्ट्रिक फील्ड डिफाईन झाली. मग तो किती फोर्स असेल, तर ज्या पॉईंटवर ठेवला आहे त्या पॉईंटवरची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तुम्हाला माहिती असायला हवी. ती जर माहिती असेल तर दोघांच्या मल्टिप्लिकेशन करा, यू विल गेट द ॲन्सर. फॉर्म्युल्यामध्ये सॉरी प्रॉब्लेममध्ये खूप ठिकाणी यूज होतं. अजून एक ठीक आहे, प्रॉब्लेममध्येच पाहतो नंतरच्या. आता प्रॉब्लेम नंबर 16. फाइंड इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉईंट ए इन बिलो फिगर. एक फिगर दिली आहे, ओके. अँगलचे मी हे साईन काढलं आहे पण लिहायला विसरलो आहे. 60 डिग्री करून घ्या तो. दिस इज ए, दिस इज बी, दिस इज सी. याच्यावर एक चार्ज ठेवला आहे प्लस क्यू, याच्यावर चार्ज ठेवला आहे सॉरी मायनस क्यू, ओके. दिस ए आयसोस्केल ट्रायंगल आहे. आपल्याला विचारलं काय, फाईन इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉईंट ए. या पॉईंटवर येणारी इलेक्ट्रिक फील्ड काढायची. याच्यावर चार्ज आहे सर. आधी तर बघा वेक्टर आहे, तर आपल्याला वेक्टर ॲनालिसिस यूज करावं लागेल, ओके. अँगल मला माहिती. प्लस क्यू, ह्या पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड कोणत्या डायरेक्शनला ॲक्ट करेल, तर ह्याच्यामुळे प्लस क्यूमुळे इलेक्ट्रिक फील्ड असेल इकडं. से ई बी का बोललो मी, बी त्याचं चार्ज आहे त्याच्यामुळे येणारी फील्ड, ओके. मायनस क्यू इलेक्ट्रिक फील्ड बघा, प्लस क्यू असेल पॉझिटिव्ह चार्ज असेल, इलेक्ट्रिक फील्ड अवे फ्रॉम द चार्ज. ज्या पॉईंटवर घेणार एक सरळ स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची चार्ज आणि त्या पॉईंटमध्ये, आणि त्या पॉईंटच्या एकदा एक्झॅक्ट समोर जाईल. मायनस क्यू जे असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इज टुवर्ड्स द चार्जच्या डायरेक्शनला येईल. आता याच्या आणि याच्यामध्ये हे स्ट्रेट लाईन डिस्टन्स आहे, इलेक्ट्रिक फील्ड कुठं असेल, इकडं असेल, म्हणजे चार्ज इलेक्ट्रिक फील्ड इसी. म्हणजे कसं दिसतं बघा, ते ह्या जो पॉईंट आहे हा ए पॉईंट आहे, इलेक्ट्रिक फील्ड वॉट ई बी, इलेक्ट्रिक फील्ड वॉट ई सी. मग रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड कुठं असेल, वेक्टर आहे सर, इलेक्ट्रिक फील्ड नेट इकडं असेल. नेट लिहू आपण सगळं, नेट किंवा रिझल्टंट घ्या, इट डझंट मॅटर. हा अँगल किती असेल, मला इलेक्ट्रिक फील्ड नेट काढायचे, इलेक्ट्रिक फील्ड काढायचे असेल तर त्याचे जे मॅग्निट्यूड असेल ते काय येईल, आधी मी मॅग्निट्यूड काढून घेईल. मॅग्निट्यूड काय येईल, अंडर रूट चाललं जाईल, ओके. ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर प्लस 2 कॉस ऑफ अँगल का असेल दोघांच्या मधला. बघा हा 60 आहे, हा अँगल किती आहे, असं जर ड्रॉ केला तर बघा हा 60 म्हणजे हा पण 60 आणि हा 60 आहे तर हा पण 60, तर अँगल काय येईल 120 डिग्री. तर हा का असेल 120 डिग्री. अजून एक गोष्ट, ई सी स्क्वेअर आणि ई बी स्क्वेअर, मी ई बी स्क्वेअरची डेफिनेशन अकॉर्डिंग टू डेफिनेशन फॉरवर्ड लिहितो. ई बी काय तर के वॉट Q1 काय सोर्स चार्ज, म्हणजे हा काय बी वरचा चार्ज सोर्स चार्ज क्यू अपॉन डिस्टन्स बिटवीन देम, दोघांमधला डिस्टन्स काय ए आणि त्याच्या स्क्वेअर. सिमिलरली ई सी, व्हॉट अबाउट ई सी परत के सोर्स चार्ज क्यू. मॅग्निट्यूड घेतो आहे आपण तर मायनस नका घेता, मायनस नेचर दाखवतं ते होतं, मायनस घेऊ नका, तिथं मायनस नाही घ्यायचे. 1 मिनिट, हां मॅग्निट्यूड घेतो आहे, मायनस घ्यायचं नाही अपॉन एक्स. बघा दोघं सेम आहेत, दोघं काय आहेत सेम, म्हणजे काय इथं ई बी आणि ई सी काय सेम आहे. से ई बी इज इक्वल टू ई सी इज इक्वल टू ई असं कन्सिडर करून घेतलं मी.
तर हा काय होईल ई स्क्वेअर टॉईस ई स्क्वेअर प्लस 2 ई स्क्वेअर या दोघांच्या मल्टिप्लिकेशन आणि हा असेल 1 कॉस 120 येतो काय -1/2 वॉट 2 ई स्क्वेअर हा गेट कॅन्सल होईल ई स्क्वेअर तर मी डायरेक्टली बाहेर घेतो आहे मध्ये काय राहील 2 - 1 हो बापरे 1 बरोबर 2 - 1 म्हणजे हा राहील तुमच्या ई पण ई म्हणजेच काय ई बी ई सी ई बी म्हणजे काय तर हा येईल KQ/S². फायनल आन्सर इकडं असेल ह्याला व्हेक्टर फॉर्ममध्ये लिहायचे असेल तर आपल्याला माहिती हे जे डायरेक्शन हे आपण आयने दाखवतो सो ई नेट इज इक्वल टू KQ/S² आय कॅप काय असेल तो आय कॅप याच्यानंतरचा प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरला बघू